कोण आहे मी? चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणार. तुम्ही यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो भुईगावला. फायनली खूप दिवसानंतर आम्ही आज स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आहे. म्हणजे खूप दिवसच झाले आहेत आणि आज आम्ही फायनल निघालो इथून. तर तुम्हाला पण आता इथून आम्हाला 11 किलोमीटर आहे. तर तुम्हाला पण यायचं आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही कसं यायचं. तर मी विरारवरून निघतो आहे. विरारचा रूट तुम्हाला कसा आहे तो तुम्हाला दाखवतो मी, आणि कसं जायचं तुम्हाला तिथं दाखवतो. चला आपण जर्नी चालू करूया. पहिला आम्ही सामना करतो ट्रॅफिकशी, नंतर जातो भुईगावला. खूप ट्रॅफिक लागलं आहे. नालासोपारा ब्रिज पूर्ण पॅक आहे. त्या ब्रिज क्रॉस करून आम्हाला परत सरळ जायचं आहे आणि सिग्नलवरून लेफ्ट मारायचं, काहीच नाही करायचं. दाखवतो तुम्हाला ट्रॅफिक किती आहे. ट्रॅफिक खूप आहे बघा. इकडे पॅक आहे. पुढे रस्ता खाली आहे, पुढे ब्रिजच जाम झाला होता. साईडने डाव्या टाकत चालू आहे. बघा खाली, बघा खाली पूर्ण जाम आहे. फुल ट्रॅफिक लागले. चला मग नालासोपारा ईस्ट बीचचा ब्रिज आहे. आम्ही चाललो वेस्टला. वेस्टवरून आता 9 किलोमीटर आहे. आता इथून 9 किलोमीटर आहे. आता रोड चांगला आहे, पुढचा रोड चांगला आहे, मस्त रोड आहे, पटकन रोड. आता काय विषय झाला, आम्ही आहे टेबल शीट, फक्त पोलिसा काय भेटलेला. आता सिग्नल लागलं आहे. सिग्नलवरून पण सरळ जायचं आहे, लेफ्ट नाही राईट नाही, सरळ जातं निघून, सरळ जातं समोर पुढे एकदम. जरा उत्सुकता खूपच लागली आहे स्वामींच्या दर्शनाची. खूप दिवसानंतर येत होतं. आज आमचे 2 प्लॅन होते, पण एकच प्लॅन सक्सेस झाला आहे, कारण त्या घरातून लेट निघालो आम्ही. तर आम्हाला अजून एक स्वामीच्या मठाची भेट द्यायची होती, पण ते नाही झालं. फायनली आमचं दर्शन ते नाही झालं. तर आता आम्ही फोटो संडेला जायचं प्लॅन केला आहे, तिथे जायचं तिकडे. ते दाखवतो तुम्हाला. आता पुढे सरळ चाललो आहे आम्ही. आता भेटू थोड्या वेळाने. आता इथून सरळ आलात की पुढे आलात की इथून राईट मारायचं आहे. इथून राईट मारून पुढे जायचं आहे. राईट जायचं. ही दुकानावर लागतील. सोपारा म्हणून दुकान आहे, सोपारा. आता थोडा रोड खराब आहे पुढे गेल्यावर. तिथं रोड खराबच आहे, त्याच्यामध्ये जरा स्लो जावं लागतं. पूर्ण रिक्षा लागायला लागते. नाही, आता इथून लेफ्ट मारायचं आहे. समोर पण झालं होतं, समोर नाही जायचं आपल्याला लेफ्ट मारून जायचं. लेफ्ट जरा शॉर्टकट आहे आणि तिकडून लॉंगकट आहे. लेफ्ट मारून जायचं आपल्याला. लेफ्ट मारला ते लिहिलेलं पण आहे, श्री स्वामी समर्थ महाराज मठ भुईगाव. आता रोड कुठला आला फायनली पोहोचतोय. ते लिहिलेलं पण आहे स्वामी समर्थ मठ फुलारी वाघोली. आपलं जायचं इकडे. मारलाय इथून राईट मारायचं आहे. परत राईट मध्ये हात दाखव मागे. पोलीस चौकी आहे, हे लक्षात ठेवा. पोलीस चौकी लक्षात ठेवा. राईट मारून जातात सरळ. इथून मला वाटतं 5 मिनिटावरच आहे. ते लिहिलेलं पण आहे स्वामी समर्थ मठ. ते बघा इथे बॅनर लिहिलं आहे, स्वामी समर्थ जाण्या मार्ग. तुम्हाला तर लेफ्ट मारून सरळ आतमध्ये जायचं असं. थोडा मठ असा आतमध्ये आहे, बाहेरून असं दिसत नाही. सगळ्या ठिकाणी असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, म्हणजे कोणी चुकू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत. स्वामी समर्थ इथून बोर्ड लावलेलं आहे. इथून मारायचं राईट, राईट आहे. रिक्षावाले आता आले. श्री स्वामी समर्थांचा मठ इथे आलेला आहे. खूप गर्दी अशी मला वाटतंय, कारण संडे आज गर्दी असू शकते. श्री स्वामी समर्थ महाराजांचं शेवटी फायनली मठ आलेलाच आहे. आणि त्याचं पार्किंगला पार्किंग आहे. तिथे पहिले पाय धुवायचे, पाय धुवून नंतर मंदिरात एंट्री करायची. हार वगैरे घ्यायचे. स्वामींची प्रसादी, स्वामींचं आवडतं फूल सोनचाफ्याची फुलं. आम्ही इथले घेतली ओटी. इथे
तर इथून आहे एंट्री श्री स्वामींची समाजांच्या मोठ्याची एंट्री इथून सगळं असं लावलेलं व्यवस्थित सगळं अष्टपैलू आहेत. पुढे दर्शन घ्यायचं साईबाबांचं. कोण आहे मी? चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणार अध्यात्म आहे मी. तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झाले सांगत असेल तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं इकडे गौमाता आहेत आणि बघा इकडे पण काम चालू आहे कसं तरी. आणि हा स्वामींचा मठ आणि इथे आतमध्ये भंडारा आहे. जसं की पार्किंग आहे, 4 व्हीलरची पार्किंग. इकडे 4 व्हीलर आणि ते 2 व्हीलर. तर सो गाईज मित्रांनो, आता दर्शन वगैरे झालेलं आहे तर आम्ही चालू निघालो घरी. तर भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओ.